आज मी मस्तपैकी तव्यावर असे कारल्याचे कुरकुरीत मस्त टेस्टी असे काप बनवलेले आहेत। ह्याला कारल्याचे मसाले कुरकुरी काप पण बोलले जातात। ते इकडे बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने तव्यावर असे हे कारल्याचे काप बनवलेले आहेत। बनवायची कृती एकदम सोपी आहे आणि कारलं हे आपल्याला खूप पौष्टिक आहे। तर त्यासाठी इकडे बघू शकता, मस्त असे मी हे कारल्याचे काप बनवलेले अगदी कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत। खाता क्षणी तुम्हाला आवडेल इतके भारी लागतात। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करा। तर इकडे मी 2 कारले घेतलेत, म्हणजे कसं आईला आणि माझ्यासाठी बनवायचे आहेत म्हणून 2 कारले पुरेसे आहेत। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हे कारले घेऊ शकता। हे असे कारले घ्यायचे, हे असं मागचं पुढचं याचं देठ काढून घ्यायचं आणि आता कारल्याचे काप क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी ना, ह्याचे जे पातळ काप करायचे, ह्याचे जे चकत्या आपण करतो बघा, म्हणजे जे काप करतो आपण, हे शक्यतो पातळच करा, जाड नाही ठेवायचं। म्हणजे कसं जाड खायला थोडंसं एकदम नरम सॉफ्ट लागतील, मग कितीही त्याला फ्राय केलं तरी। त्यामुळं ना जितकं होईल तितकं पातळ स्लाइसच करायचे। हे बघा, आता मला जितकं जमन तितकं याचे मी पातळ स्लाइस करते। तर हे पाहू शकता, मस्त असे मी पातळ काप केलेले आहेत कारल्याचे। तुम्हाला बी आवडत नसेल तर आतला हा जो गर आहे तो तुम्ही काढू शकता, पण बरं आहे, मला आवडतो, मी खाते, तुम्ही काढू शकता म्हणून मी काढलेलं नाही आहे। पण काप तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी कटिंग झाली, एकदम पातळ असे मस्त क्रिस्पी होणार आहे चिप्सवानी। तर असे कटिंग करून घ्यायचे, अजिबात जाड नका ठेवू। आता हे काढून ठेवते। हे आपलं पहिलं कारलं कटिंग झालेलं आहे, हे असं एका भांड्यात काढून ठेवायचं। आणि आता दुसरं कारलंसुद्धा आपण सेम प्रोसेसनी कटिंग करून घ्यायचं। तर बघा, दुसरं कारलंसुद्धा मी कापून घेतलेलं आहे, मस्त पातळ पातळ काप केले त्याचे गोलाकार। आता एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकायचं। ह्याने काय होतं, कारल्यामध्ये क्रिस्पीपणा पण येतो, दुसरी गोष्ट ह्याच्यातला जो कडवटपणा आहे तो कमी होतो। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकून सगळीकडे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। सगळ्या फोडीला ज्या कारल्याच्या आहेत सगळ्याला हळद मीठ हे व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे। कारल्याची भाजी म्हणा किंवा काही करायचं असेल कारल्याची रेसिपी, सुरुवातीला असं हळद मीठ लावून नक्की घ्या, त्याने चव चांगली येते भाजीला, किंवा असं फ्राय वगैरे केलं आणि कडूपणासुद्धा कमी होतो। आता ह्याला चांगलं मी चोळून घेतलेलं आहे। ह्याला जरा एक 10-15 मिनटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं ठेवून द्यायचं, म्हणजे मिठाचं हळदीचं पाणी जे सुटलं जातं ना, त्याच्यामध्ये कडवटपणा निघून जातो। आता हे बघा 10 मिनटं झाले आणि तुम्ही बघू शकता ह्याला किती सुंदर असं पाणी सुटलं आहे बघा, हळद मिठाचं पाणी कसं निघलेलं आहे। आता हे सगळं काढून घेते आणि थोडंसं धुवून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर तसंसुद्धा वापरू शकता न धुता। आता हे जरा थोडेसे स्वच्छ धुवून घेतलेत। याच्यामध्ये आपण 1 चमचा तिखट टाकायचं आहे, 1 चमचा आपण इथे टाकणार आहोत धना पावडर, हळद टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकते आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचे 1 चमचा धना पावडर, हे आपले बेसिक मसाले आहेत। आणि आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे एक सिक्रेट साहित्य, ते म्हणजे 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहोत। भज्याचा एक छान फ्लेवर भेटेल आणि दुसरी गोष्ट, बेसन पिठामुळं कारल्याला कोटिंग छान लागते आणि क्रिस्पी व्हायला खूप मदत भेटते बेसन पिठामुळं। तांदळाचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही 1 चमचा इकडे टाकू शकता। ही ट्रिक नक्की करून बघा कारलं फ्राय करता वेळेस, जर असं बनवलं नसेल कधी तर। हे बघा, बेसन पीठ मी इकडे 2 चमचे टाकले, त्यामुळं कसा मसाला पॅक झाला आहे कारल्याला आणि मग तळता वेळेससुद्धा मग सोपं जातं, कडक क्रिस्पी बनले जातात। चांगलं चोळून घेतले आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते। मीठ थोडं टाकायचं, कारण सुरुवातीलाच आपण मीठ वगैरे लावलेलं होतं कारल्याला, त्यामुळं थोडंसंच मीठ टाकले आणि चोळून घेते। ह्याला तुम्ही थोडा वेळ ठेवलं तरी हरकत नाही किंवा लगेच फ्राय केलं तरी हरकत नाही, तर मी लगेच फ्राय करून घेते। तर तवा मी तापत ठेवलेला आहे, थोडंसं अगदी थेंबभर तेलामध्येच हे कारले फ्राय होतं, त्याला काही डीप फ्राय करायची सुद्धा गरज नाही। हे बघा, एक एक कारल्याच्या फोडी अशा हलक्या हाताने उचलून व्यवस्थित कट टू कट सगळीकडे कवर करून घ्या। तवा पॅन मोठा असेल तर भरपूर कारल्याच्या फोडी इथे सेट होऊ शकतात,
तर माझा पॅन आहे मोठा, तर मी मस्तपैकी असे कारले पसरून घेते. हे बघा, अलगद उचलायचे हलक्या हाताने आणि मग ह्याला वेळ द्यायचा. याच्यामधला कडकपणा जोपर्यंत खालची साईड अशी कडक होत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही. चमच्याच्या सहाय्याने असं हलक्या हाताने याला आलटी पलटी करून घ्यायचं. कारल्याचे काप पातळ असल्यामुळं ना ह्याच्यामध्ये ना क्रिस्पीपणा आणि कडकपणा लगेच तयार होतो आणि मग फ्राय करायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि जर जाड काप असतील ना मग त्याच्यामधला कच्चापणा राहतो, कडवटपणासुद्धा राहतो आणि क्रिस्पी तर होत नाही मग जास्त. त्यामुळं पातळ कापच कारल्याची करा. आता मी हे सगळे एक साईड पलटी करून घेतले. थोडा वेळ ठेवायचा, स्लो गॅसवरच प्रोसेस करायची. आता आपण थोडा वेळ झालं की परत एकदा असं पलटी करून घ्यायचं. तुम्ही तव्यावर बघू शकता अजिबात तेल वगैरे काहीच नाही जास्त, थोड्या तेलामध्येच हे फ्राय होतात. आणि बघा ह्याच्यामधला कडकपणा कसा तयार होत चाललेला आहे. हे असं आलटी पलटी करायचं. खूप छान लागतात हे कारले, मला खूप आवडतात हे असे तळलेले कारले. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आता हे असे हलक्या हाताने पलटी केलेले आहेत. दुसरी साईडसुद्धा आपण कडक भाजून घ्यायची. हे असं प्रेस पण करू शकता, म्हणजे असं दाब देऊनसुद्धा याला फ्राय करू शकतो. तर झाला आहे याच्यामध्ये भरपूर असा कडकपणा तयार, नाही तर करपले जाऊ शकतात, त्यामुळे इतका कडकपणा पुरेसा आहे. काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर याला ठेवून देऊया. बघा झालेत का नाही मस्त असे क्रिस्पी कारले तळून. हे असं काढून घेतलेत बघा सगळे. आता मी कारले मस्त वाटतात ते. आता दुसरा बॅच पण आपण लगेच टाकून घेऊया. एक एक कारल्याची फोड उचलायची, असं पूर्णपणे सेट करायचं आणि वरून असं थोडंसं थेंबर तेल सोडायचं जेणेकरून व्यवस्थित फ्राय होतील. हे बघा, हे असं कडक झालं की असं चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आलटी पलटी करत राहायचं. खूप सोपी प्रोसेस आहे, काय अवघड वाटत नाही इतकी. हे असं काट्याचा चमचा घेतला की लगेच असं पलटी होतं व्यवस्थितपणे. आता हे सगळे फ्राय करून घेते आणि गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. सगळे कारले असे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. 2 चमच्याच्या सहाय्याने करतात तर व्यवस्थित पटापटा हे पलटी होतात. हे बघा झाला का नाही रंग चेंज आणि याचा कडकपणा तुम्ही अंदाजा लावू शकता. किती मस्त असे कडक कडक झालेले आहेत. आणि ह्या कारल्यामध्ये ना जसा वेळ जातो ना कडक म्हणजे फ्राय झाल्याच्या नंतर अजूनही याच्यामधला क्रिस्पीपणा वाढत राहतो. हे बघा, हे असं आलटी पलटी करत राहायचं. वाटलं तर थोडासा गॅस तुम्ही वाढू शकता. तर मी हे सगळे कारले फ्राय करून घेतलेत, थंड करून घेतलेत आणि हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर तुम्ही बघू शकता आपला हा कारला मसाला फ्राय किती छान झाले. अगदी कुरकुरीत क्रिस्पी हे कारल्याचे काप तयार झाले आहेत. खाण्यासाठी हेल्दी आहे, गुणधर्म भरपूर आहेत, सांगायची गरज नाही आहे. कारलं हे खाल्लंच पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला आवडत नाही ना त्यांना तर असे कारल्याचे काप एकदा करून द्या आणि बघा इतके आवडीने खातील. हे बघा किती क्रिस्पी झालेत, तुम्ही पाहू शकता. याचा कडकपणा लगेच भुगा होतोय बघा. हे बघा बघा लगेच कुरकुरीत असे झालेत का नाही. खूप छान लागते असे खाता वेळेस ना, एकदम क्रिस्पी वाटतात. भाकरीसोबत, डाळ भातसोबत खूप मस्त लागतात. ह्याला तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता, चपातीसोबत पण भारी लागतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.